7 दिवस. विचार करा, फेब्रुवारी 2026ची अत्यंत कठीण अशी CTET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाल्यावर किती आनंद होईल ना? पण थांबा, एका छोट्याशा प्रशासकीय चुकीमुळे एका उमेदवाराला स्वतःचं हक्काचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सलग 7 दिवस प्रचंड संघर्ष करावा लागला. हा असा मनस्ताप आहे ज्यातून आजकाल अनेक यशस्वी उमेदवारांना जावं लागतं. आज आपण याच अनुभवावर आणि त्यातून बाहेर पडण्याच्या 100% खात्रीशीर उपायावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. डिजिलॉकरवरील नावाच्या विसंगतीमुळे म्हणजे नेम मिसमॅचमुळे अडकलेलं तुमचं CTET प्रमाणपत्र कसं सोडवायचं याची अचूक आणि स्टेप बाय स्टेप माहिती आपण आज पाहणार आहोत. प्रशासकीय चक्रव्यूहात अडकलेलं आपलं यश परत कसं मिळवायचं याचा हा एक परफेक्ट मास्टर क्लास आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. हा ताणतणाव कमी करण्यासाठी आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यातून जाणार आहोत. 1. नावातील विसंगतीची समस्या. 2. NAD कस्टमर सपोर्टशी संपर्क. 3. निराकरणासाठी ईमेलचा मसुदा तयार करणे. 4. आवश्यक कागदपत्रांची यादी. आणि 5. निश्चित प्रमाणपत्र मिळवणे. सर्वात आधी पाहूया भाग 1. नावातील विसंगतीची समस्या. फेब्रुवारी 2026च्या CTET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात दोन्ही पेपर पास होणं हे नक्कीच मोठं यश होतं. पण इथूनच खरा प्रॉब्लेम सुरू झाला. अडचण काय होती? तर एका बाजूला CTETच्या अर्जावर घाईगडबडीत फक्त पहिलं नाव टाकलं गेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आधार कार्डवर मात्र पूर्ण नाव होतं. आता वरवर पाहता ही अगदी साधी टायपिंगची चूक वाटते, बरोबर? पण जेव्हा सिस्टीममध्ये अर्जावरचं आणि आधार कार्डवरचं नाव तंतोतंत जुळत नाही, तेव्हा पुढे किती मोठे प्रशासकीय अडथळे उभे राहतात ते यातून दिसतं. या एका छोट्या चुकीचा थेट परिणाम काय झाला तर सिस्टीमने डिजिलॉकरवरून प्रमाणपत्र डाउनलोड करण्यावर डायरेक्ट बंदी घातली. डाउनलोड ब्लॉक. आता एवढी मेहनत करूनही हातात प्रमाणपत्र येत नाही म्हटल्यावर कोणालाही टेन्शन येणारच. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आज आपण जी पद्धत पाहणार आहोत ती वापरून हा प्रॉब्लेम 100% सोडवता येतो. आता वळूया भाग 2 कडे. NAD कस्टमर सपोर्टशी संपर्क. अडकलेलं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल? तर ही प्रक्रिया 4 सोप्या टप्प्यांत विभागलेली आहे. पहिलं म्हणजे NADच्या अधिकृत लिंकला भेट देणं. दुसरं म्हणजे तिथे तिकीट किंवा तक्रार नोंदवणं. तिसरं एक अचूक मसुदा असलेला ईमेल पाठवणं. आणि चौथं यासोबत 5 आवश्यक कागदपत्र जोडणं. ही प्रोसेस आपण थोडी शांतपणे समजून घेऊया, कारण इथला प्रत्येक तांत्रिक तपशील खूप महत्त्वाचा आहे. हे पहा, हे तेच अधिकृत NAD सपोर्ट पोर्टल आहे. आपल्याला याच लिंकवर जाऊन अधिकृत तिकीट नोंदवायचं आहे. इकडे तिकडे इंटरनेटवर सर्च करत वेळ घालवण्यापेक्षा थेट या अधिकृत मार्गाचा वापर करणं हीच आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. आता आपण पोचलोय भाग 3 वर. निराकरणासाठी ईमेलचा मसुदा तयार करणे. आता इथून पुढची गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. सपोर्ट टीमला जो ईमेल पाठवायचा आहे तो अगदी परफेक्ट असला पाहिजे. या ईमेलच्या मसुद्यातली सर्वात मनोरंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा सब्जेक्ट किंवा विषय. इंग्रजीत सब्जेक्ट CTET सर्टिफिकेट इश्यू ऑन डिजिलॉकर ड्यू टू नेम मिसमॅच असा थेट विषय लिहिल्यावर सपोर्ट टीमला एका सेकंदात कळतं की नक्की काय अडचण आहे. रोज येणाऱ्या हजारो ईमेल्समध्ये आपला ईमेल योग्य विभागाकडे त्वरित जाण्यासाठी असा स्पष्ट विषय असणं खूप गरजेचं आहे. आता ईमेलची सुरुवात कशी करायची? तर ती अत्यंत नम्र आणि थेट असावी. मी फेब्रुवारी 2026मध्ये CTET परीक्षा दिली आहे आणि नावाच्या विसंगतीमुळे मला डिजिलॉकरवर माझं प्रमाणपत्र मिळवता येत नाहीये असा स्पष्ट उल्लेख त्यात असावा. आपण परीक्षा कधी दिली, अडचण काय आहे आणि आपल्याला मार्कशीट व प्रमाणपत्राची गरज आहे हे अगदी क्लिअरली तिथे सांगायचंय. आणि सगळ्यात क्रुशियल पॉइंट हा आहे की ह्या ईमेलच्या मुख्य भागामध्ये आपली वैयक्तिक माहिती अत्यंत अचूक असली पाहिजे. जुनं नाव जे अर्जावर होतं, नवीन नाव जे आधार कार्डवर आहे, तुमचा रोल नंबर, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि तुमचा ईमेल ID या सगळ्या गोष्टींची अचूक नोंद असणं एकदम कंपल्सरी आहे. इथे स्पेलिंगची एकही चूक चालणार नाही, कारण याच माहितीवरून तुमची ओळख पटवली जाणार आहे. यानंतर येतो भाग 4. आवश्यक कागदपत्रांची यादी. आता ईमेलमध्ये दिलेली माहिती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला भक्कम पुरावे द्यावे लागतील ना? तर इथे 5 कागदपत्र सोबत जोडणं अत्यावश्यक आहे.
CTETचा निकाल, परीक्षेचं कन्फर्मेशन पेज, हॉल तिकीट, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नावाच्या पडताळणीसाठी 10वीचा म्हणजेच SSCचा निकाल आणि बोर्डाचं प्रमाणपत्र. ही पाचही कागदपत्रे ईमेलला अटॅच केली तरच प्रशासकीय पडताळणीची ही प्रोसेस विना अडथळा पूर्ण होईल. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, निश्चित प्रमाणपत्र मिळवणे. पण मित्रांनो, एक सेकंड. या संपूर्ण प्रक्रियेचा एक शेवटचा आणि अत्यंत कडक नियम आहे. जर हा नियम पाळला नाही तर आतापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल. तो नियम म्हणजे हा तयार केलेला परफेक्ट ईमेल तुम्हाला केवळ आणि केवळ त्याच नोंदणीकृत ईमेल आयडीवरून म्हणजेच रजिस्टर्ड ईमेलवरून पाठवायचा आहे जो तुम्ही सुरुवातीला CTETचा अर्ज भरताना वापरला होता. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही नवीन ईमेलवरून तो पाठवला तर सिस्टीम तो डायरेक्ट रिजेक्ट करेल आणि सगळी प्रोसेस तिथेच थांबेल. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. तर या 7 दिवसांच्या संघर्षाचं आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गाचं हे सविस्तर विश्लेषण पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे भविष्यात कोणतीही मोठी परीक्षा देण्यापूर्वी किंवा नोकरीचा अर्ज करण्यापूर्वी आपले सर्व आवश्यक आणि मूलभूत दस्तऐवज एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत की नाही याची आपण दुहेरी तपासणी म्हणजे डबल चेक केले आहे का? हा एक असा प्रश्न आहे जो प्रशासकीय पूर्वतयारीचं महत्त्व आपल्याला नक्कीच पटवून देईल. योग्य काळजी घेतल्यास असा मनस्ताप कायमचा टाळता येऊ शकतो.